वाचाल तर वाचाल आपण मराठीमध्ये म्हणतो तसंच आहे. आज मी तुम्हाला माझ्या पुस्तकांचा एक संच दाखवते की मी जिथं जाते तिथं पुस्तकं ही खरेदी करते आणि ती कशा प्रकारची पुस्तकं खरेदी करते हे तुम्हाला दाखवते. आता इथे तुम्हाला मदभागवत आहे. मदभागवत पण मी वाचलेलं आहे. इथं श्रीकृष्ण पूर्ण श्रीकृष्णांच्या लीला आहेत ह्या पुस्तकांमध्ये. दुसरं आहे इकडे भगवद्गीता आहे. गुरुचरित्र इथे खाली आहे. गुरुचरित्र माझ्याकडे 2 आहेत. हे आहे शिर्डी साईबाबांचं चरित्र आहे. म्हणजे मी जिथं जाईल तिथं पुस्तकं नक्की खरेदी करते. इथं तुम्ही बघाल इथं राशी भविष्य जे शरद उपाध्यांचं आहे ते पण माझ्याकडं पुस्तक आहे. कारण मला पुस्तकं जिथं जाते तिथं घेण्याची आवड फार आहे. आणि इथं तुम्ही बघाल तर इथं भगवद्गीता ही आहे. आणि काही पुस्तकं जी आहेत ती माझ्या गुरूंची आहेत. हे इथं तुम्ही बघाल तर श्री कलावती देवींची जी पुस्तकं आहेत ती इथं आहेत. आणि त्यातलं सर्वात महत्त्वाचं हे माझ्या गुरूंचं जे परमपूज्य आईंचं चरित्र जे आहे ते माझ्या वाचनात नेहमी असतं. आणि त्याचा बदल माझ्यावर, त्या पुस्तकाचा परिणाम, त्या चरित्राचा परिणाम माझ्यावर जास्त झालेला आहे. हे पुस्तक आहे. त्यानंतर इथं तुम्ही बघाल सर्वच प्रकारचे तुम्हाला इंग्रजी पण भेटतील आणि ह्याचे पण मिळतील. आता इथं रुजुता दिवेकरचे पण मराठी इंग्रजी दोन्ही माझ्याकडे पुस्तकं आहेत. माझ्याकडे सर्व प्रकारचे पुस्तकं मी घेत असते. आता इथं तुम्ही पाहिलं तर इथं गरुड पुराण आहे. असं म्हणतात की गरुड पुराण घरामध्ये ठेवू नये, पण माझं म्हणणं आहे की प्रत्येक पुस्तक हे आपल्या बुद्धीमध्ये, आपल्या आचरणामध्ये बदल घडवतं. आणि तसंच हे पण गरुड पुराण आहे. पण वाचनात हे ठेवलं पाहिजेच. प्रत्येक वेळेस तुम्ही पुस्तकांमधूनच माझ्या मते आपल्या बुद्धिमत्तेवर बदल हा मोठा होतो. आता हे जे पुस्तक आहे इथं तुम्ही बघाल शंका समाधान, हे तरी अतिशय सुंदर पुस्तक आहे. ही मी आमच्या इकडे नरसिंह सरस्वती नरसोबाची वाडी जी दत्तांच्या ठिकाणी जेव्हा जाते तेव्हा मी दरवेळेस पुस्तकं तिथं चाळत असते. त्यावेळेस हे घेतलेलं पुस्तक आहे. ह्यात बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला सांगून जातात. आता मी घंटा, शंख देवपूजेत का ठेवतात हे सगळे पुस्तकी ज्ञान आहे. मी जेव्हा माझ्या व्हिडिओमध्ये येतं तेव्हा हे सगळं मी पुस्तकांमध्ये वाचलेलं असतं, त्यामुळे मी ते व्हिडिओमध्ये सांगते. आता इथं तुम्ही पाहाल तर इथं शास्त्र असं सांगते, हा उत्तरार्थ आहे. आणि शास्त्र असे सांगते हा आहे पूर्वार्थ. हे पुस्तक इतकी सुंदर आहेत की हे मी पूर्ण पुस्तक वाचल्यानंतरच हे ठेवलं. इतकं सुंदर पुस्तक आहे कारण तो माझा छंद लागला होता वाचनाचा. ह्यामध्ये बऱ्याचशा छोट्या छोट्या गोष्टी शास्त्रात, आपल्या लग्न समारंभाच्या वेळेस कसं हे असतं, आपल्याला नवीन मूल जन्माला आल्यानंतर त्याला मधाने जेव्हा आपण चाखवतो तेव्हा कुठल्या पद्धतीने ते सानेवर घृतं म्हणजे तूप आणि मध घालून ते उगाळून मग आपल्याला ते चाटण मुलाला द्यायचे. हे छोट्या छोट्या गोष्टी बऱ्याचशा शास्त्रामध्ये ज्या आहेत त्या ह्यामध्ये सांगितलेल्या आहेत. आणि हे पूर्ण पुस्तक माझे वाचून झालेले आहेत. उत्तम पुस्तक आहेत. तसेच तुम्ही आता इथे पाहाल स्वामी विवेकानंदांचं मी कन्याकुमारीला गेले होते त्यावेळेस हे पुस्तक घेतलेलं आहे. तांडव हे पण मी मागे फिरायला असेच ह्याच्यामध्ये गेलेले त्यावेळेस हे राजहंसांचं जे आहे ते पुस्तक घेतलं होतं. आणि हे पण सुंदर आहे. हे पण कहाणी लंडनच्या आजीबाईंची. हे पण मला पुस्तक खूप छान वाटलं वाचल्यानंतर. त्या पहिल्यांदा लंडनला कशा पोहोचल्या ते. आणि श्रवण बेळगोळ अशी बरीचशी तुम्हाला पुस्तकं इथं माझ्याकडे दिसतील. मी जिथं जाईल तिथे पुस्तकं घेते आणि वेगवेगळ्या पद्धतीचे, असं हेच नाही आहे. आता हे आरोग्यमंत्र हे दीक्षितांचं आहे. हे पण मी पुस्तक वाचनात घेतलं होतं. ह्यात पण बऱ्याचशा गोष्टी आपल्याला समजतात की आपल्या जीवनशैलीमध्ये आपण काय बदल घडवू शकतो. दुसरं पुस्तक आहे माझ्याकडे आणखीन रामदेव बाबांचं जे पुस्तक आहे ते पण पहिलं पुस्तक आलं होतं औषधी दर्शन म्हणून. मी फक्त हे औषधांच्यासाठी घेतलेले आहेत की आपली घरच्या घरी मेडिसिन कसं आपण बघू शकतो.
आणि हे पण पुस्तक उत्तम आहे. दुसरी मला प्राण्यांच्या बाबत लळा आणि जिव्हाळा फार आहे. तेव्हा रानमित्र डॉक्टर प्रकाश आमटेंचं हे पण पुस्तक मी घेतलं होतं वाचनासाठी. अशी बरीचशी माझ्याकडे पुस्तकं आहेत जी जिथं जाते तिथं मी पुस्तके खरेदी करते आणि वाचतेही. आता हे मी आळंदीला गेले होते. आळंदीला गेल्यावर मी ही हरिपाठाचं पुस्तक घेतलं होतं आणि ते पण वाचनात ठेवलं. बऱ्याचशा गोष्टी आपल्याला अभंगामधून समजत नाहीत, तर ह्यामध्ये सरळ अर्थ दिलेले आहेत त्याचे. त्यामुळे आपल्याला त्या अभंगाचा अर्थ आपल्याला समजतो आणि आपल्या वाचनात जसं जसं येत जाईल तसं आपल्या बुद्धिमत्तेत, आपल्या विचारांमध्ये बदल घडत जातो. तेव्हा वाचा आणि वाचाल तर वाचाल, आपण मराठी जसं म्हणतो तसं खरंच वाचनात नेहमी पुस्तकं ठेवा, त्याने बदल खरंच घडतो.